बोलण्याची चूक असेल तर आदरणीय व्यासपीठ, आज आपण इथं गावित सिस्टरच्या निरोप समारंभासाठी जमलेले आहोत. तर गावित सिस्टर मला सुरुवातीला मी इथं आल्यानंतर लसीकरणाच्या ठिकाणी शेडी गावठाणला भेटल्या होत्या. मी म्हटलं आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या तालुक्याचे पवार सिस्टर असं नाव व्हायचे आणि त्या 1992 साली त्यांनी तिथं काम केलं होतं. मी 2019 साली तिथं हजर होतो. 1992 सालीची परिस्थिती आणि 2019 परिस्थिती खूप वेगळी होती. 1992 साली खरंच तिथं राहणारा माणूस आणि ती पण एक स्त्री कसं काय राहू शकते हा विचार सुद्धा तुम्ही करू शकता. 1992 साली ते येऊन आपलं काम असं करते तर तिचं नाव शेवटपर्यंत तिथं राहते. त्यांचे सोबत असणारे त्यांचे जीवनसाथी अनिल पवार याच नावाने त्यांना ओळखलं जातं. अनिल पवार ह्या नावाने ओळखलं जातं. जे म्हातारे पेशंट येतात, रुग्ण येतात, ते अनिल पवार ह्या नावाने त्यांचं नाव आज पण अतिशय प्रेमाने घेतात. कारण की त्यांनी त्यांच्याकडे असणारे एका मोटरसायकलवर रुग्ण शेतीपर्यंत आणून सोडून दिले. म्हणजे एवढी सोपी बाब नाही. 1992 साली आज सुद्धा तो रस्ता कसा असेल, त्या लाईट असेल का नाही असेल, नेटवर्कचा विषयच येत नाही. लाईट नव्हती, रस्ता नव्हता, अशा कठीण परिस्थितीत ह्या जोडगोळीने अतिशय चांगलं काम घाडेकरीच्या ठिकाणी केलं. खरंच मी त्यांना सलाम देतो त्यांच्या कर्तृत्वाला. आणि माझा त्यांचा एवढा सहवास नाही झाला, पण त्यांच्या नावाने कळतं कामांची किती मोठा असेल. माणसाचं नावच हे गावी शेतकऱ्यांनी जे काय काम केलेलं आहे खेडेगाव हे कोणाला शक्य नाही. त्यावेळेस सुद्धा त्यांचं काम अतिशय चांगलं होतं. स्वतः मलेरियाग्रस्त झालेल्या असून सुद्धा त्यांच्या आठवणीत राहते. त्यांचे म्हणजे कायम आपल्याला पाहत राहील. त्यांना पुढील आयुष्यासाठी आपल्या सन्माननीय आपल्या सुनीताताई कदम यांचं सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम पंचायत समिती राहता येथे झालेला होता. श्रीमती गावित सिस्टर यांच्याबद्दल सर्वांनी काही सांगितलेच आहे. त्याचप्रमाणे मला यालेली प्रचिती अशी की त्यांच्यासारखा मावळा आणि सुंदर असा स्वभाव हा सर्वांनाच लाभो अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांना मी आवाहन करेन की त्यांचं थोडंसं आपण अनुकरण केलं तर आपलं पुढील कार्य कर जाईल आणि त्यांच्यासारखं आपण पण सेवानिवृत्त काही काळाने होऊ शकतो. सिस्टरांनी अतिशय शांतपणे कठीण परिस्थितीमध्ये काम केलं. आता 20 वर्ष ना सिस्टर घाटकर, 22 वर्ष घाटकरला काढले. आता इथे यायचं म्हटलं ज्या नवीन मुली आहेत त्या आता यायला लागले तर म्हणतात बदली कधी करू आम्ही. बदली झाल्या विचारायला येतात बदली करायची म्हणून आणि जे राहतात ते रडतात. म्हणजे सारखे रडतात कधी जाऊ आम्ही, मग एक दिवस पण सुट्टी नाही वगैरे. तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सिस्टरांनी आपल्या आरोग्य विभागात सेवा दिली. त्याच्या वेळेस घाटकर असतील त्यावेळेस मी इथे माझं बालपण कॉलनीतच केलं. त्यावेळेस घाटकर प्रकल्पाचं काम चालू होतं. ज्यावेळेस आम्ही लहान होतो खूप, तिथं ते इंजिनियर वगैरे त्यांच्या बरोबर आम्ही फिरायला जायचो. त्यानंतर आमचा काही परिचय काही झाला नाही. तसंही काही लहान असताना काही होणं शक्य नव्हतं. परंतु मी इथे तो माझ्या बालपणातला कार्यकाळ आहे पूर्णपणे या भंडारदरा शिंदी परिसरामध्येच गेलेला आहे. माझे वडील इथे शिक्षक होते त्यामुळे आम्ही इथेच राहिलो होतो. 10वी पर्यंतचं शिक्षण माझं इथे झालेलं आहे. आणि त्या काळची परिस्थिती म्हणजे मी 95-96च्या आसपास आम्ही इकडे आलो असं.
कॉलनीमध्ये. तर 2003 पर्यंत भंडारदरा कॉलनीतच राहायला होतो. तर त्यावेळेची म्हणजे पावसाळा सुरू झाला की कपडेच वाळत नसायचे. आता तरी ऊन पडत आहे. त्यावेळेस ते असं स्टोव वरती धरायचं आईने, मग ते जळून जायचं कधी कधी, मग ते कपड्यांचा वास यायचा वगैरे. अजूनही तिकडे असेल घाटकर त्या साईडला पाऊस सुरू झाल्यानंतर कपडे वाळती नाही, सगळ्या भिंती ओलावा येतो, शेवाळ येतं, जास्त करून फंगसचा प्रॉब्लेम होतो. तर अशा याच्यामध्ये त्यांनी घाटकर सारख्या ठिकाणी सेवा दिली. त्या आपल्या आदिवासी नागरिकांना आरोग्याच्या सेवा त्या असल्यामुळे मिळाल्या. तर त्यांना त्याचा निश्चितच देव काही ना काही चांगलं करत असतो. आपण जे काही काम करतो त्याची पावती मिळत असते. तरी आता सिस्टरांनी एवढे 35 वर्ष आरोग्य सेवा देऊन आता त्या सेवा निवृत्त होत आहे. तर आतापर्यंत त्यांना विचारायला लागेल कुठं जायचं ते, सर सुट्टी घेऊ का, एक दिवस असलं तरी मी जाऊन येते सुट्टी. आता तुम्हाला कोणीच विचारणार नाही. तुम्ही दोघं जण जिकडे पाहिजे तिकडे फिरा, मस्तपैकी स्वतःला वेळ द्या. कारण माणूस काय होतो माहितीये की मी खूप सारे हे पाहिले की रिटायर झालं की 5-6 वर्षामध्ये खचून जातात आणि खचून गेले की जातात सोडून आपल्याला. तर असं न होता आनंदी राहणं, कशात तरी गुंतून राहणं. कारण की आपल्याला खूप सवय असते सारखे काम करण्याची. आम्ही फोन केले की तुम्ही रिपोर्ट बनवा, तुम्ही तर हे घ्या. आता तुम्हाला कोणी रिपोर्ट सांगणार नाही, तुम्हाला कोणी काम सांगणार नाही, तुम्हाला कोणी व्हिजिट करायला सांगणार नाही, काहीच नाही. पण मग नंतरचा काळ असा फक्त घर आणि आपण, त्यामध्ये चिडचिड व्हायला सुरुवात होते, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. तर हे न होता तुम्हाला पुढील आयुष्य एकदम असं आरोग्यदायी आणि भरभराटी जगावं, तुम्हाला दोघांनाही चांगले देश फिरण्याची हे हो अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हाला खूप साऱ्या आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठेही असाल तरी तुम्ही आमच्या मनामध्ये कायम असाल. ज्यावेळेस आम्ही भंडारदऱ्याला येऊ किंवा घाटघरला जाऊ तर गावी सिस्टरांची आठवण आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. कारण असं व्यक्तिमत्व मी कितीतरी वेळा बघितलं. म्हणजे काही चुका असल्या सिस्टरांना मी किती ओरडून बोललो किंवा त्यांचा एकदम सर्वी करून घेते म्हटल्यानंतर ते लगेच व्हायचं. तर तसंच आपलं सुद्धा असलं पाहिजे. आपल्याला आता हे कामाचा विषय तो कायमचाच असतो. आमचे वरिष्ठ आहे ते आम्हाला हे करत असतात, आम्ही तुम्हाला करतो, आमचे मेडिकल ऑफिसर तुम्हाला रागवतात, परंतु तो एक कामाचा भाग म्हणून ठेवावा सगळ्यांनी. तरी त्यांनी कुणाला काही विचारलं असेल तर त्याचा राग न मानता, आता आमच्या कदम सिस्टर त्यांचा सेवापूर्ती सोहळा होता, माझ्या लक्षात पण नाही, त्यांनी काहीतरी व्हॉट्सअप मेसेज करून ठेवलेला होता. आजकाल व्हॉट्सअप दुनिया आली, तुम्ही काय ते बघितलं नाही. आणि मी त्या राहत तालुक्यामध्ये नेमकी कायाकल्पच्या असेसमेंट मध्ये गेलेलो होतो. आणि मला तिथं गेल्यानंतर 2 PhD झाल्यानंतर कर्मचारी कुठे म्हणले, तर म्हणे गेले सगळे सेवापूर्ती सोहळ्यानंतर. ठीक आहे, आमच्या सिस्टरांचा सेवापूर्ती सोहळा आहे, तर मला काम दिलेलं होतं की एका दिवसामध्ये पूर्ण करायचं. त्याच्यामुळे मला काही तिथे उपस्थित राहता नाही आलं. त्यांना त्याचा राग पण होता. तो उठून मी बोलायच्या आतच निघून गेलाय. हरकत नाही, असा राग धरू नका. आपण थोडेच दिवस आहोत, कधी कोणाचा गेम होतो माहीत नसतो. त्याच्यामुळे कोणी कोणाचा राग धरू नये. बरोबर आहे की नाही? तर सिस्टरांचा कार्यक्रम आहे तर सिस्टरांबद्दलच बोलूया आपण. ठीक आहे, सगळ्यांच्या पोटामध्ये आता कावळे बघताय तर मी आवडतं घेतो. आणि सिस्टरांना त्यांचं मनोगत सगळ्यात महत्वाचं असतं. आपण काय बोलतच राहणार आहे, परंतु त्यांचं मनोगत आपल्याला आजच्या दिवशीच ऐकायला भेटणार आहे, त्यानंतर आपल्याला भेटू शकत नाही. तर सिस्टरांना विनंती आहे, प्रोफेसर सिस्टर आपल्या आरोग्य केंद्राचे KC बारामते साहेब
जर उपस्थित असतील तर त्यांनी त्याचा सत्कार आपला राहून गेलेला आहे. त्यांनी पण आपला सत्कार मॅडम आपण जायचं नसतं. आपण आज आपला आनंदोत्सव साजरा करत आहोत. तुम्ही जरी निरोप घेत असला तर आम्ही सर्वजण तुमच्या सोबतच आहोत. आम्हाला तुमची गरज भासणार आहे. सगळ्यांनी मनोगत व्यक्त केल्याप्रमाणे आपण शिंदीतच राहणार आहोत. यानंतर श्री पवार सर बोलतायत. त्यावेळेस त्यांना भेटलो तर ते सांगायचे की गावी सिस्टर म्हणजे माझं कुटुंब आहे आणि खरोखरच त्याप्रमाणे बोलावं. आजचा मारिया गावीत त्यांचा सेवापूर्ती सोहळा साजरा होतोय. अतिशय चांगल्या अशा पद्धतीचं घाडगरपासून ते विठ्यापर्यंत चांगली सेवा दिली असं तर त्या आमच्या भगिनी मारिया गावित यांनी त्या माझ्या बहीण आणि भावाचं नातं हे कसं असतं, कसं सांभाळावं याचं जिवंत उदाहरण जर कुणी असेल तर त्या आमच्या बहीण आहेत. त्यांनी घाटघरच्या अति दुर्गम भागामध्ये येऊन सेवा दिली ही खरंच उल्लेखनीय आहे. मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करतो. त्यांनी कधी मुळात मला चुकच सापडू दिली नाही. काही लिहावं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आणि त्या आम्ही शेजारी राहिलाय. नेमक्या रात्री फोन आला तर त्या रुग्णाची म्हणजे रुग्णाचे पहिले सगळं आहे तसं सोडणार आणि दवाखान्यात अशा आमच्या सिस्टरांबद्दल काय बोलावं. त्यांनी आजचा त्यांचा हा जो शेवट आहे त्या शेवट म्हणजे कार्यक्षेत्रामधला शेवट आहे त्यांचा. त्यांनी जे आनंदाश्रू त्यांनी जे डोळ्यातनं त्यांच्या अश्रू आले त्यामुळे त्यांनी सगळ्यांचे डोळे पाणवले. नक्कीच त्याच्या भावी जीवनासाठी आपण शुभेच्छा देऊ. मला एवढा बोलण्याचा अनुभव नाहीये तरी 2 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. यानंतर पवार मेडिकल ऑफिसर त्रिमूर्ती यांचा सत्कार आमच्या वतीने करावा अशी त्यांच्या मुलीने इच्छा व्यक्त केली. अभिषेक आणि त्यांची कन्या यांनी त्यांची इच्छा आहे सर त्याच्यामुळे तुम्ही सगळे त्यांचा सत्कार आपल्या जीवनाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि भोजन घेतल्याशिवाय कुणी बाहेर जायचं नाहीये. पवार साहेब पुढे या ना तुम्ही इकडे. हा पुढे या. आणखी महत्वाचं म्हणजे शेती प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, घाटघर आरोग्य पथकाचे सर्व कर्मचारी तसेच मुख्य पथकामधील सर्व आरोग्य कर्मचारी याशिवाय आपल्या आरोग्य विषयक आशा सेविका व इतर कोणी अजून
राहिले असतील तर त्यांचे शब्द सुमनांनी स्वागत करतो. धन्यवाद पत्रकार साहेब. आपण कर्मचाऱ्यांची आस्था जाणतात आणि आपण मनोगत व्यक्त केलं जसं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं सांगतो बघा, तसं संपूर्ण कर्मचाऱ्यांचंही आपण शब्द सुमनांनी स्वागत केल्याबद्दल आपले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने धन्यवाद. यानंतर आपले वैद्यकीय अधिकारी श्री चोळके आणि कर्मचारी तसेच आपले येतो ना आवाज आता? ओके. कारण की मला जास्त बोलतो किंवा असं काही अनुभव नाही जास्त बोलतो तर आपल्यामध्ये PSA तास असते ना गावी सर्व इलेक्ट्रिक आपले PSA तास नसतात. तर कदम शिक्षणाचा सेवानिवृत्त झाल्या परंतु आपण हजरात आला ते कारण असतो. तर आज आपण ते शिकून आपल्या एक खूप सेवा दिली आहे. जवळजवळ ते 34 वर्ष म्हणजे दोन्ही बरोबरीने सेवा दिली आपल्या कार्यक्षेत्रामध्ये. प्रत्येक भरपूर योगदान द्यायचं आहे. भरपूर केलं आहे. त्यावेळेस मला काही बोलता आलं नाही पण आज त्या निमित्त या निमित्त पण बोलून घेतो. आता दोन्ही शिक्षण आपल्याकडे होत्या मला दत्तक घ्यायचं आणि सिद्धेशाला दत्तक घ्यायचं परंतु आतापर्यंत दत्तक घेतलं रिटायर झाल्या त्या रिटायर झाल्या अजून काही दत्तक घेतलं